मन बघा ना कसं आपल्याला खेळवत बसतं. म्हणजे पहिली टेस्ट निगेटिव्ह आली तेव्हा माझं मन खट्टू झालं. असं वाटलं आता काहीच उरलं नाहीये. पण आता पुन्हा हेच मन दुसऱ्या टेस्टच्या निर्णयाची वाट बघतंय. पुन्हा तीच धाकधूक, तीच शंका. सावली ऐक ना प्लीज, तुझ्या मनात तू अजिबात कुठलीही शंका आणू नकोस. मी तर देवाकडे साकडं घातलंय की टेस्ट पॉझिटिव्हच यायला पाहिजे. आता बघ सगळं कसं छान होतंय ते. काय वहिनी, काय चाललंय? स्वयंपाक स्वयंपाक चालू आहे. मला वाटलं गप्पा. करतोस थोडी मदत? जेवायचं आहे ना रात्री की उपाशी राहायचं? नको रे बाबा, करतो आम्ही आमचं, तू फक्त खायचं काम कर. हा ते करेनच मी. वहिनी, मग काय वाटतंय तुला? तुम्हाला काय हवंय, मुलगा की मुलगी? तुला खरं सांगू का सारंग, मला तर मुलगीच हवी आहे. नाही नाही वहिनी, मुलगी नाही. नाही नाही वहिनी, नाही नाही मुलगी नाही. तुम्हाला मुलगा होऊ दे. का पण मला? कारण माझ्या सावलीला मुलगी हवी आहे. हे बघ, शेवटी राजकुमार दादा ह्या घरातला मोठा मुलगा आहे. मग ते वंशाचा दिवा वगैरे जे सगळं आहे ते आधी तुमच्याच मुलासोबत होऊ दे ना. अरे वा, शाळा आहेस तू सारंग. आमच्यावर कशाला मग ती जबाबदारी? तुम्हाला होऊ देत ना मुलगा. आणि असंही सारंग हल्ली मुलगा झाला काय मुलगी झाली काय काय फरक पडतो, हो की नाही सावली? नाही नाही वहिनी, फरक पडतो ना. मुलाला कसं शेवटी जबाबदारी असतात. मुलगी लग्न झाल्यावर दुसऱ्याच्या घरी जाते, हो ना सावली? सावली, अगं आपल्या मुलीसाठी भांडतोय मी वहिनीसोबत. तू का गप्प आहेस? बोल ना. मी आता माझ्या मनाशी खेळत नाही बसणार आहे. मुलगा किंवा मुलगी हा सगळ्या विचार करण्यापेक्षा होईल तेव्हा बघूया. अरे पण चर्चा करायला काय हरकत आहे? चर्चा करू शकतो ना. चर्चा करून काय होणार आहे? रिपोर्ट्स येतीलच ना, तेव्हा समजेलच की. वहिनी, हे झालंय.